मित्रांनो 7:45 वाजलेले, आता उठलोय आपण। आज बघा एकादशी आहे, आज परत प्रदक्षिणा घालायची, दिंडी आलीत ना, दिंडी सोबत प्रदक्षिणा घालवायची। मित्रांनो आज गर्दी बघा, सकाळी 8 वाजता गर्दी बघा कुठे। अजून तर आपण पंढरपूर गावाच्या बाहेरच आहे। आता इथून लहुजी महाराज पंत आहे ना, त्यांचा चौक आहे, तिथून गर्दी बघा फक्त। आता मी जास्त बोलू शकणार नाही कारण आवाज फार असणार आहे। मित्रांनो आपण एक डझन केळी जरा दान करूयात। केळी घेतोय, आता इस्कॉनला चाललोय आपण, इस्कॉनला जाऊयात। 1 डझन केळी घेतोय, ती दान करूया आपण। माऊली 1 डझन केळी घेतलेली, आता आपण इस्कॉनला आपण दान करायचं होतं, म्हणलं इथं कुठेतरी करू, पण इस्कॉनला करूया बेस्ट। माऊली शॉपिंगला आपल्याला 1 तास झालाय, खूप गर्दी पण आहे आणि इथं खूप महाग देतात ते। वर पण बघूया आपण कसं आहे काय। मित्रांनो बघा इथे एक दाखवतो, त्याला शालिग्राम म्हणतात, शालिग्राम। ह्याच्यात हलवून पाण्याचा आवाज येतोय, ते किती खरं आहे किती नाही ते माहीत नाही। हे आमचे बंधू 2, हे कबीर सर, स्नेहल सर आणि मी तुमचा प्रथमेश। एवढं स्वच्छ पाणी बघा, वा एकच नंबर आहे बघा। आल्या पिंड, त्याच्या खाली खूप काय काय माऊली। आता थोडं पाणी हिरवं आहे म्हणून काय वेगळे माऊली। आता आपण इस्कॉन मंदिराला चाललो, इस्कॉन मंदिर पण दाखवतो बघा। इथं आंघोळ वगैरे करतात, स्नान करतात माणसं। इस्कॉन मंदिर हे बघा, भगवद्गीता। जय श्री कृष्ण। श्री कृष्ण, मस्त दर्शन झालं। फुलं बघा, मस्त फुलं लावलीत। आता आश्रमशाळेवर जाऊ, तिथं प्रसाद आहे, आज एकादशी आहे, उपवास असतो आपला, खिचडी वगैरे असते जेवायला। तर इथनं अजून एक म्हणजे आपले जे कृष्ण आहेत, कृष्णदेव तेच विठ्ठल आहेत, पण त्याच्या मागे एक रिझन पण आहे की जे कृष्ण भगवान आणि विठ्ठल भगवान जर एक आहे, तर विठ्ठल भगवानच्या हातात बासुरी का नाही आहे, तर ते त्याच्या मागचं कारण कळलं नाही। पण विठ्ठल भगवान यांचं आपण चरण स्पर्श दर्शन जे करतो, त्या तिथं जेव्हा ऑब्झर्वेशन करतो तेव्हा त्यांच्या एका हातात शंख आहे आणि एका हातात कमळ आहे। आणि जो शंख आहे, जेव्हा आपण त्यांच्या चरणांवर डोकं ठेवतो, तो शंख आपल्या डोक्याला लागतो, त्याने करून आपला मेंदू शुद्ध होतो, आणि ते जे कमळ असतं त्यांनी ते आशीर्वाद देतात, असं आहे हिस्ट्री। मित्रांनो हे बघा, श्रीमद भगवद्गीताचा स्कंद 1 आहे, असे 18 स्कंद असतात श्रीमद भगवद्गीताचे, टोटल 18च्या 18 ते 6000 लिमिट। आणि इथं एक दुकान आहे, इस्कॉन टेम्पलच्या जस्ट शेजारी एक दुकान आहे, तिथं तुम्ही कपडे वगैरे, शर्ट, उपरणं, शॉल वगैरे घेऊ शकता, आणि प्राईस पण खूप छान आहे।
प्रथमेश तेव्हा का मित्रांनो कशी व्हायब्रेट होती आणि त्यांच्या खाली असं काही नाही वेगळं. मित्रांनो नाही बघा आता मी ना घेतलंय अंगठी फिरवतो आता एक खरंच मी काय नाही माझ्या हातात कॉन्सन्ट्रेट करणार अवश्य जसे की मेष वृश्चिक राशी करता केशव व तूळ राशी करता शुक्र पांढरा तुला मिथुन व कन्या राशी करता ती ऑटोमॅटिक व्हायब्रेट होती. मी घरी गेल्यावर तुम्हाला सायन्स सांगतो त्याचं काय राशीचे काय मित्रांनो आता आपण पहिलं जरा अजून थोडं टिक्का वगैरे घेऊन जाऊया. बाकी सगळे घेतलेले शेळी पण आपण दान केली इस्कॉन टेम्पलमध्ये आणि जाम गर्दी जाम 1:30 वाजलेले आहेत. सर आणि मी आलो स्नेहल सर आणि मी आलो आता शॉपिंग वगैरे थोडी झाली. प्रसाद वगैरे घरी द्यायला थोडा नेबर्सला द्यायला प्रसाद सुद्धा घेतला. आता जाऊया थोडं खिचडी खाऊया दुपारचं जेवण करू डायरेक्ट झोपूया. हातपाय तर जाम दुखतात सकाळी नाही का प्रदक्षिणा केली आपण डायरेक्ट झोपतो. मला खिचडी भेटलेली हातपाय पण धुवले आता जेवू आणि झोपूया. 5:30 वाजलेले झोप वगैरे झाली झालं. आता आज तो उपवास आहे म्हणून फराळ वगैरे जवळ नाही आहे तर बघू बाहेर जाऊया. आणि जुएतचा फोन आला होता. जुएत पण एक मित्र आहे माझा क्लासमेट त्याला पण उद्या शक्यतो भेटूयात बघू अजून काही फिक्स केलेलं नाही आहे. तो राहतो टिंबुर्णीमध्ये. आपल्याला पंढरपूरपासून कुरुडवाडीला ट्रेनने जायचं आहे आणि कुरुडवाडीपासून शक्यतो बस करू मग तिथून टेंभुर्णीला जाऊ. टेंभुर्णीवर तो एक 10 मिनटात येईल. त्याच्याकडे बाईक आहे सो येऊ शकतो. बघूया. मित्रांनो 10 वाजलेले 11 वाजलेले आहेत आता आजचा ब्लॉग इथेच एंड करतोय. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आवडला असेल तर लाईक करा. चला उद्या निघायचं ही शेवटची रात्र आज उद्या भेटूया. उद्या शेवटचं सिरीज असणार आहे. आज उपास आहे एकादशीचा त्यामुळे म्हणजे ते भात होतं आणि थोडी आमटी होती. उद्या उपास सोडायचा. उद्या आपला गुरुवार आहे त्यामुळे उद्या लगेच उपास पण पकडायचा. चलो बाय.